नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय, वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण मेजर 2 ह्या विषयातील गृहव्यवस्थापन ह्या पुस्तकातील गृहव्यवस्थापन हे पहिले प्रकरण ह्याबद्दल माहिती मागील व्हिडिओमध्ये घेतली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला गृहव्यवस्थापनाच्या 3 पायऱ्या असतात, त्या म्हणजे नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन. ह्या पायऱ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली होती. तसेच नियोजनाबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नियंत्रण ही गृहव्यवस्थापनाची दुसरी पायरी ह्याबद्दल माहिती देणार आहे. नियोजन म्हणजे नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष कामाला सुरुवात, नियंत्रण हे या पायरीमध्ये होत असते. ह्या दृष्टीने हिचे महत्त्व विशेष आहे. नियंत्रणाचे मूलतत्व हे कार्यवाही असते. योजना कार्यान्वित नियोजनाप्रमाणे ते काम होते आहे किंवा नाही ते पाहावे लागते, ह्यालाच नियंत्रण असे म्हणतात. योजनाबद्ध केलेल्या बाबी प्रत्यक्ष कृतीत उतरवून वेगवेगळ्या क्रियांचे समायोजन केले जाते. नियोजित योजना व प्रत्यक्ष कार्य ह्यामध्ये समन्वय साधला जातो आणि कामामध्ये सुसंगती साधल्या जाते. ह्या प्रक्रियेलाच नियंत्रण असे म्हणतात. सर्वसाधारणपणे घरामध्ये केल्या जाणाऱ्या व्यवस्थापनामध्ये नियोजनकर्ता आणि नियंत्रण करणारी, प्रत्यक्ष कार्य करणारी व्यक्ती वेगळी असेल तेव्हा नियंत्रण हे आपल्याला स्पष्टपणे दिसू लागते. नियंत्रणाचे महत्त्व आपल्याला जाणवते. नियंत्रणामुळे कार्यात सुसंगता, सूत्रबद्धता येते. दोन्ही ठिकाणी नियंत्रणाला सारखेच महत्त्व असते, तरच कार्य चांगले पार पडू शकते. नियोजन हे स्पष्ट असायला हवे. कार्याची दिशा, उद्देश स्पष्ट असल्यास नियंत्रण करणे हे सोपे जाते. ह्यासाठी एक उदाहरण सांगायचं झालं तर रोजचा स्वयंपाक आणि पाहुण्यांच्या मेजवानीचा स्वयंपाक, ह्या 2 उद्देशामध्ये फरक असल्यामुळे नियोजनाप्रमाणे कार्यवाहीत देखील आपल्याला बदल जाणवतो. मेजवानीच्या स्वयंपाकाचे काम अधिक गुंतागुंतीचे असल्यामुळे काळजीपूर्वक नियंत्रणाची आपल्याला गरज असते. जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवावे लागते. नियंत्रणाच्या अवस्था ह्याचे स्टेप्स भरपूर सारे आहेत. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या स्टेप्स काय आहे ह्या मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे प्रेरणा देणे. दुसरं म्हणजे प्रगतीचा आढावा घेणे. आता प्रगतीचा आढावा घेणं आपण कसा घेऊ, तो 2 प्रकारे घेता येईल. एक यांत्रिक स्तरावर आणि दुसरं मानसिक स्तरावर. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे देखरेख ठेवणे. देखरेख आपण निर्देशन आणि मार्गदर्शन ह्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या कामाची वारंवार तपासणी करणे. ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तपासणीची योग्य पद्धत अवलंबावी लागेल. तपासणीमध्ये तत्परता आणावी लागेल. तपासणीची योग्य वेळ आपल्याला घ्यावी लागेल. तपासणीनंतर योग्य व नवीन निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. त्याच्यानंतर शेवटचं एक म्हणजे कुठल्याही कार्याचं शेवटी आपण समायोजन केलं पाहिजे. तर ह्या नियंत्रणाच्या काही बाबी आहेत. विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या बाबी बघितल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण नियोजन करताना गृहिणीने सतर्क राहून वारंवार वेळेचे नियोजन करून क्रमाक्रमाने जर का कामाचं नियंत्रण हे करत गेलं तर आपलं काम नक्कीच यशस्वी होईल, असं सांगून मी आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. धन्यवाद मैत्रिणींनो.